कोंबड्यांना बांधलेला कोंबड्या. अरे बापरे, कोंबड्यांचं आहे सगळं. कोंबड्यांना बांधलेला नाही. बाबा किती बाहेर काय करणार. हे काय सगळे सेडच गेले पत्र्याचे वरचे. पत्रे कवळा बिवळा बघली होतं सगळी. बघितले सगळ्यांचे. म्हणून तर नरकाची फुटलेली लस्सी वाजतात टीव्हीला दाखवलेली. मग शेडचा पत्रा तोडला भयानक असतं. शुभ पुण्यावर आलं बरं. चांगलं कल्याणच झालंय. काय चांगली कमाई झाली रे. वाटच बेटाच्या बुंद्यापासून म्हणजे आपल्या इकडनं झालं रे. काय बोललं इतकं आत्ताच 8 दिवसापूर्वी मी ते पत्रे बदलले ते फुटलेले ते लय वाईट. म्हणजे आपल्या गावावर पहिल्यांदा असं झालंय पण एवढं खूपच. हे काय एक पण घर नाही असा की तो त्याला नुकसान नाही. आणि लोकांनी आता हे हिरवे टाकले लगेच त्यांनी हे टाकले ना मेनकापड सगळ्यांनी. हे काय सगळे लोक गोळा करतात. हे काय हे अख्खं घर हे झालंय. हे बघा समोर. बापरे, मग ते उडून अजून कुठे गेले. आणि तो काय घर सगळं मोकलंय सर्व. हा समोर व लाईट लागली इथं. खूप भयानक. नाही पण लागलंय का गावातल्या लोकांना अजून. कोण आंटी आपल्या
आई पण येते का? तिची आई तिथे देवळावरचं सगळं पसरलेलं. हा देवलावरचे जास्त आहेत. पण ती जे जुनी झाडं आहेत ना ती मजबूत असतात. आपल्याकडे ऍक्च्युली हे 2 वावळे होते ना, चांगले होते ते आपले. चांगले होते, तोडले नाही तर वाटलं. त्या वावल्यांमुळे आहे ना बराच वारा हे अडवत होते. किती जुने होते काय बोलायचं. खरं म्हणजे, किती महत्वाचे असतात. आणि ती झाडं साधी झाडं नाही. याला खूप ना हे काय समोर पण हेगड दिसतं, मोकळं दिसतं सगळं, अख्खं सगळं उचललंय. आपलं पण झालंय, पण आपल्यापेक्षा जास्त गावातल्या लोकांचं झालंय. आणि हे जुनी घरं तर एकदम भयानक काम आहे. तो सकाळी मी आपल्या गावातल्या ह्यांचं युट्यूबवरचं बघितलं ना, अण्णाचं फोन केलं. मी बोललो एवढं नसतं झालंय, पण त्यांचं पहिलं भयानक. आणि मंदिरावर डायरेक्ट सफेद कपड्याचे तल्याचं आपण दळण घेऊन जातो ना, तो आता कापड लावलाय. तिचं तर सगळं पुढचं पत्र सगळं गेलं. कोणाच्या? तल्या वल्या बोलतात ना. हा तो हे बघा, हे सफेद कपडा लावलाय तो आता लावलाय. हा बरोबर, त्याचं पण भाव ते पण सगळं. सगळं गेलं त्यांचा. तरी बरेच लोकांनी आता दिवसभरात केले ना रिपेअर. लावलं ना. हे काय दिवसभरात? हे काय इकडच्या समोर कागद बिगद लावलं. हे इथं नाही का? हे काय? गिऱ्हाईकांचं. हे सगळं गेलं. ते ना. सुमेश भाऊचा हा बरोबर बाजू सिमेंट